आज जे लोक म्हणतात ना काँग्रेसने काय केलं, ज्यावेळेला त्यांचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला देश कुठं पोचला होता, अंतराळात पोचला होता. ज्यावेळेला हे शाळेत जायला लागले होते त्यावेळेला हा देश प्रगतीवर कुठं गेला होता. आज आमच्या देशामध्ये लँड फोन होता. आज प्रत्येकाच्या ह्याच्यात मोबाईल आलं, इंटरनेट आपलं ते लॅपटॉप आलं, कॉम्प्युटर आलं, मॉडर्न टेक्नॉलॉजी आली. राजीव गांधींच्या काळामध्ये मोठा संगणक त्यावेळेला आला. आज आम्ही जगामध्ये एवढी तिसरी महाशक्ती म्हणून ज्यावेळेला उभी राहिली ती काँग्रेसच्या काळातच झाली ना. मनमोहन सिंग असतील, त्याच्या आधी पी व्ही नरसिंहराव जे असतील, राजीवजी असतील, इंदिराजी असतील, पंडित नेहरूजी असतील, हा देश त्यांनी उभा केला ना. मी बाकी जाऊन आज ज्या पुण्यामध्ये आपण बसलो आहे ते पुणे काँग्रेसने NDA कोणी आणलं, FTI कुठलं आणलं. आज आमच्याकडे NIC सारख्या एवढ्या मोठ्या संस्था आहेत. पुण्यामध्ये जेवढ्या केंद्र सरकारच्या किंवा हे असतील मोठ्या संस्था असतील हे असतील, आज हे सर्व काँग्रेसने. उलट माझं म्हणणं की ठीक आम्ही म्हणतो नाही काँग्रेसने काहीच नाही केलं, समजा ठीक आहे. 11 वर्षात तुम्ही एक काम काय केलं ते दाखवा ना आम्हाला, जाऊन दे चला. जे आम्ही केलेलं काम, आज जम्मू काश्मीरला जी रेल्वे पोचली ती सुरुवात काँग्रेसची आहे. शेवटचा टप्पा होता तो तुम्ही आता पूर्ण केला. अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला.